तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात 8-10 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि मित्रांनो जास्त नुकसान मराठवाड्यामध्ये झालं आहे प्रत्येका शेतकऱ्याचं की पावसाने कहर केला आहे आणि कहर तर झाला आहे पावसाचा आणि नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता की शेतकऱ्यांची जनावरं अक्षरशः गोठ्यात मरून पडलेत. मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, माझ्यापाशी शब्द नाही मित्रांनो. तो व्हिडिओ बघून ना मन असं एकदम तळमळलं आणि खूप वाईट वाटलं मित्रांनो. पावसाने रुद्ररूप घेतलं आहे आणि थैमान मांडलं आहे पावसाने. तर पावसाने थैमान मांडल्यामुळं मित्रांनो पूर्ण सगळीकडं शेती विस्कळीत झाली आहे, गुरं मेली आहेत, शेती सगळी खराब झाली आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्यांनी काय करायचं मित्रांनो हे सगळं झाल्यावर? तर शेतकरी कुणापाशी ह्याची विनंती करणार आहे? तर असं वाटतं मित्रांनो की सरकारनं काहीतरी सहकार्य केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कुठंतरी एक थोडंसं सपोर्ट म्हणून काहीतरी भेटलं पाहिजे मित्रांनो. एवढी गुरे, एवढी शेती विस्कळीत झाली, एवढं नुकसान झालं तर त्यांचं काहीतरी भरपाई झाली पाहिजे मित्रांनो. सरकारला एवढीच विनंती आहे. तर मित्रांनो जाता जाता एकच बोलून जातो, जर शेतकरी वाचला तर गाव वाचतील आणि गाव वाचले तरच देश वाचेल. तुझ्या हाती आहे गाव सारा.